श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कवतुका। प्रश्न करी अतिविशेखा, एकचित्ते परियेसा। जय जया योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा। पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हांसी। उद्रव्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न जाहले कृपेसी। पुढे कथा वरतली कैसी, विस्तारावे आम्हांप्रती। ऐकोनी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्धा आपण। गुरुचरित्र कामधेनु जाण, सांगता जाहला विस्तारे। ऐक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भुवनी। तयावरी संतोषोनी, प्रसन्न जाहले परियेसा। गुरुभक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे तो द्विजवरू। पूजा केली विचित्रू, म्हणोनी आनंद परियेसा। तया सायनदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी। भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी। ऐकोनी श्री गुरुचे वचन, सायनदेव विप्र करी नमन। माथा ठेवून चरणी, न्यासिता झाला पुनः पुन्हा। जय जया जगद्गुरु, त्रैमूर्तीचा अवतारू। अविद्यामाया दिस्सी नरू, वेदा अगोचर तुझी महिमा। विश्वव्यापक तुंची होसी, ब्रह्मा विष्णु व्योमकेशी। धरिला वेश तू मानुषी, भक्तजन ताराव्या। तुझी महिमा वर्णाव्यासी, शक्ती कैंची आम्हांसी। मागेन एक आता तुम्हांसी, ते कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंशपारंपरी, भक्ती द्यावी निर्धारी। इह सौख्य पुत्र पौत्री, उपरी द्यावी सद्गती। ऐसी विनंती करुनी, पुनरपि विनवी करुणावचनी। सेवा करितो द्वार्यवनी, महाशूर क्रूर असे। प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी, घात करितो जीवेसी। याची कारणे आम्हांसी, बोलावीतसे मज आजी। जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण। भेटी जाहली तुमचे चरण, मरण कैंचे आपणासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभयंकर आपुले हाती। विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणोनिया। भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे। संतोषोनी प्रिय भावे, पुनरपि पाठविल आम्हांपाशी। जमवरी तू परतोनी येसी, असो आम्ही भरमवसी। तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथोनी। निजभक्त आमुचा तू होसी, पारंपर वंशोवंशी। अखिलाभीष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत। तुझे वंशपारंपरी, सुखे नांदती पुत्र पौत्री। अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी। ऐसा वर लाधोन, निघे सायनदेव ब्राह्मण। जेथे होता तो यवन, गेला त्वरित तयाजवळी। कालांतक यम जैसा, यवन दुष्ट परियेसा। ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होता जाहला। विमुख होऊनी गृहांत, गेला यवन कोप्त। विप्र जाहला भयचकित, मनी श्री गुरुसी ध्यातसे। कोप आलिया ओळंब्यासी, केवी स्पर्शे अग्नीसी। श्री गुरुकृपा होय जासी, काय करील क्रूर दुष्ट। गरुडाचिया पिलियांसी, सर्प तो कवणेप्री ग्रासी। तैसे तया ब्राह्मणासी,
असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरुकृपा होय जासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैंचे भय दारुण काळमृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे प्री तो यवन अंतःपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीरस्मरण त्यासी नाही हृदयज्वाळा होय त्यासी जागृत होवोनी परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्टसे ते वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही विप्र एक आपणासी स्मरण जाहले ते वेळी धामवत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरणकमळी म्हणे स्वामी तुंची माझा येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देतो ते वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र गंगातीरी असे वासन श्री गुरुचे चरणदर्शना देखोनिया श्री गुरुसी नमन करी तो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तात आद्यंत संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवीतसे कर जोडून न विसंबय आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविणे देखा राहोन शके क्षण एका संसार सागर तारका तुमची देखा कृपा सिंधू उद्धराव्या सगरांसी गंगा आणिली भूमीसी तैसे स्वामी आम्हांसी दर्शन दिधले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणोने चरणी लागला येणेंपरी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनेसी श्री गुरु म्हणती ते वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे अस्ति दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गामवास्मीपत वास करू हे निश्चित कलतर पुत्र इष्टभ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सक अरिष्टे गेली दुःखे म्हणोनी हस्त ठेविती मस्तके भाग देती ते वेळी ऐसे प्री संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक बिनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हाव्यासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले 4-7 गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनू सिद्धमुनी विस्तारून सांगे नामकरणीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुनी एकाग्रू ऐका श्रोते सकळीक हो
इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर्यवन शासनं सायन्देवर प्रदान नाम चतुर्दशोऽध्याय।